शेतकऱ्यांसाठी आज एक आनंदाची बातमी आहे। तर या जिल्ह्यातील जर तुम्ही बिलॉंग करत असाल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे। तर आता भरपाईची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात। तर त्यामध्ये हे जिल्हे आहेत। तुम्ही जर आपल्या सरकारी योजना मराठी यूट्यूब चॅनलवरती पहिल्यांदा आले असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। तर आता यामध्ये भरपाई तुम्हाला कशा पद्धतीने मदत मिळणार आहे, जी की अतिवृष्टी भरपाईची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात। तर आता पूरग्रस्त शेतकऱ्यांना जे की लाभ वाढीव दराने मिळणार आहे। तर अशी मिळणार मदत। तर पहिला जो यामध्ये आहे छत्रपती संभाजी विभाग। तर इथं छत्रपती संभाजीनगर विभाग। तर यामध्ये पहिला जो जिल्हा यामध्ये बीड, लातूर, परभणी, छत्रपती संभाजीनगर, जालना, हिंगोली आणि नांदेड, जे की मी तुम्हाला जिल्हे सांगत आहे। तर या जिल्ह्यातच भरपाईची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। हे गोष्ट तुम्ही लक्षात ठेवायची आहे। तर कोणता पहिला जे विभाग आहे ते छत्रपती संभाजीनगर विभाग। तर त्यामध्ये जिल्हे मी सांगत आहे तेवढे जिल्हे त्यामध्ये आहे। पहिला जो आहे बीड, लातूर, परभणी, छत्रपती संभाजीनगर, जालना, हिंगोली, नांदेड। तर या जिल्ह्यातील 3,58,612 शेतकऱ्यांच्या 3,88,000 तर त्यामध्ये 101.13 हेक्टर क्षेत्रातील पिकांच्या जे काही भरपाईपोटी तर शेतकऱ्यांना 346,31,70,000 रुपये जे की इथं मिळणार आहे। किती निधी मंजूर झालेला आहे? बीड, लातूर, परभणी, छत्रपती संभाजीनगर, जालना, हिंगोली, नांदेड। तर या जिल्ह्यांसाठी जेवढे की मी दाखवलेल्या एवढेच जिल्ह्यांसाठी 346,31,70,000 रुपये एवढा निधी आलेला आहे। त्यानंतर दुसरा जो येते यामध्ये आपला अमरावती विभाग। तर अमरावती विभागामधील अकोला, अमरावती, यवतमाळ, बुलढाणा आणि वाशिम, जे की अकोला, अमरावती, यवतमाळ, बुलढाणा, वाशिम। तर या जिल्ह्यांमधून जर तुम्ही बिलॉंग करत असाल तर यामध्ये जे की 2, 2, 4 आणि 5 जिल्ह्यांचा समावेश आहे अमरावती विभागामध्ये। तर जिल्ह्यातील 1,07,615 शेतकऱ्यांच्या खात्यात, त्याचप्रमाणे 1,39,000 तर त्यामध्ये क्षेत्र जे आहे 438.23 क्षेत्रातील पिकांच्या नुकसान भरपाईपोटी 131,56,47,000 रुपये जे की इथं मिळणार आहे। किती? तर अकोला, अमरावती, यवतमाळ, बुलढाणा आणि वाशिम जिल्ह्यांसाठी 131 कोटी किती 131,56,46,000 रुपये। त्यानंतर इथे आपला नागपूर विभाग। तर आता नागपूर विभागामध्ये नागपूर, चंद्रपूर, वर्धा आणि गडचिरोली जिल्ह्यातील 3,931 शेतकऱ्यांच्या 7,000 तर त्यामध्ये 698.25 हेक्टर क्षेत्रातील पिकांच्या नुकसानी पोटी 7,51,75,000 रुपये इथे मिळणार आहे, जे की नागपूर, चंद्रपूर, वर्धा आणि गडचिरोली जिल्ह्यातील जे काही भरपाई इथे मिळणार आहे 7,51,75,000 रुपये। त्यानंतर इथे आपला पुणे विभाग। तर पुणे विभागामधील सोलापूर व सांगली दोनच जिल्हे आहे। ते जिल्ह्यातील 88,143 शेतकऱ्यांच्या 70,418.89 हेक्टर क्षेत्रातील पिकांच्या नुकसानी पोटी 103,37,20,000 रुपये। किती? सोलापूर आणि सांगलीसाठी 103,37,20,000 रुपये 20,000 एवढा निधी आहे। त्याचप्रमाणे आता जो काही नाशिक विभाग येते तर नाशिक विभागामधील जळगाव, नाशिक आणि अहिल्यानगर 3 आहे। जिल्ह्यातील 53,865 शेतकऱ्यांच्या 50,629 हेक्टर क्षेत्रातील पिकांच्या नुकसान भरपाईपोटी तर त्यांना 59,36,13,000 रुपये इथं मिळणार आहे, जे की नाशिक, जळगाव आणि अहिल्यानगरसाठी। किती? 59,36,13,000 रुपये। त्यानंतर सरकारी योजना मराठी यूट्यूब चॅनलवरती तुम्ही जर पहिल्यांदा आले असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। सर्व नवीन अपडेट्स आणि सर्व अपडेट्स तुम्हाला बघायला मिळतील। त्यानंतर इथे कोकण विभाग। कोकण विभागामधील
ठाणे आणि पालघर दोनच आहे यामध्ये. कोणता आहे? ठाणे आणि पालघर. जिल्ह्यातील 11 शेतकऱ्यांच्या 25.33 हेक्टर क्षेत्रातील पिकांच्या नुकसान भरपाई पोटी 2,16,000 रुपये इथं मिळणार आहे. किती मिळणार आहे? 2,16,000. कोकण विभागमध्ये पुणे आणि ठाणे. आता मी जेवढे काही जिल्हे सांगत आहे ते तुम्ही लक्षपूर्वक ऐकायचं आहे. कोकण विभागामधील ठाणे आणि पालघर, पुणे विभागातील सोलापूर व सांगली दोनच जिल्हे आहे. नाशिक विभागामधील नाशिक, जळगाव आणि अहिल्यानगर तीनच आहे. त्यानंतर येते नागपूर, चंद्रपूर, वर्धा आणि गडचिरोली. तर यामध्ये 4 जिल्हे आहे नागपूर विभागामध्ये. पुणे विभाग सोलापूर, सांगली दोनच आहे. अमरावती विभागामध्ये अकोला, अमरावती, यवतमाळ, बुलढाणा आणि वाशिम 5 जिल्हे आहे अमरावती विभागामध्ये. नागपूर विभागामध्ये जे की तुम्हाला 4 जिल्हे बघायला मिळतील, नागपूर, चंद्रपूर, वर्धा, गडचिरोली. त्यानंतर छत्रपती संभाजीनगरमध्ये बीड, लातूर, परभणी, छत्रपती संभाजीनगर, जालना, हिंगोली, नांदेड तर 7 जिल्हे आहे. तर या जिल्ह्यांमध्ये भरपाईची रक्कम वाटपात सुरू झालेली आहे. पूरग्रस्तांच्या अतिवृष्टी भरपाईची रक्कम सर्व शेतकरी बांधवांच्या डीबीटी खात्यामध्ये इथं पैसे जमा होण्यास सुरुवात. तुमच्या खात्यामध्ये जमा झाले की नाही अशाच अपडेटसाठी आणि नवीन व्हिडिओसाठी आपल्या सरकारी योजना मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. थँक्यू.